शिकता की आपल्याला शब्द तयार करायचे. किती काय करायचे? शब्द. काय तयार करायचे आहे? शब्द. हरवायचे नाही बरं का. आपल्या ह्या मराठी पेटीतलं सगळं साहित्य आहे, हरवलं नाही पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आजच्या मराठीच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाने दिलेली मराठी विषयाची पेटी ही अतिशय सुंदर आहे आणि त्या मराठी विषयाच्या पेटीमध्ये अनेक नाविन्यपूर्ण असे उपक्रम आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेला प्रश्न विचारला जातो की दिलेल्या वर्णांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि याच प्रश्नांचा विद्यार्थिनींचा सराव व्हावा आणि गटकार्यातून त्यांच्यामध्ये सहकार्याची सामंजस्याची भावना निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही घेतलेला हा उपक्रम तो म्हणजे विविध अर्थपूर्ण शब्द तयार करणे. आम्ही विद्यार्थिनींची काही गटांमध्ये विभागणी केली आणि काही गटांमध्ये विद्यार्थ्यांना आम्ही काही वर्ण दिले आणि त्या वर्णांपासून विद्यार्थ्यांनी अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत असा हा उपक्रम होता. तुम्ही बघू शकता विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर आणि वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी शब्द तयार केलेले आहेत. आपण पाहणार आहोत की विद्यार्थ्यांनी कोणकोणते शब्द तयार केले आहेत आणि कोणत्या गटाने सर्वात जास्त शब्द तयार केले आहेत. सर्वांना त्याची उत्सुकता आहे. पाहूयात. ठीक नाही का सगळ्यांना? चला, भरपूर झाले तुमचे शब्द, पण ऋषी कुठलं श पाहिजे? जाऊ द्या ना, म्हणजे आपण शिकतोय कशासाठी? ल उलट झालं ना. चल हो की नाही? उखळ, हे बघ, खाळ पण उलटा झाला. उखळ. झला काना पाहिजे. ओझ लिहिले का ते? हा, चालते, ठीक आहे. चला, सगळ्यांचा वेळ संपलेला आहे. सगळ्यांनी सरळ पहा सगळ्यांनी. सगळ्या गटांचा वेळ संपलेला आहे. चला, आता मी एकेका गटाला विचारणार आहे तुमचे किती शब्द झालेत. तर चला, तुमच्या गटाचे किती शब्द झाले? किती झाले? 14 शब्द झालेत. लक्षात ठेवा, या गटाचे 14 शब्द झालेले आहेत. तुमच्या गटाचे किती झालेत? 9 शब्द झालेत. अर्थपूर्ण झालेत ना सगळे? चला, या गटाचे 9 शब्द झालेले आहेत. आता शरण्याचा गट. शरण्या, किती शब्द झालेत? 13. अरे वा, छान. तुमचे 14 आहेत, हो की नाही? आणि तुमचे किती आहेत? 13 आहेत. चला, तुमच्या गटाचे किती शब्द झालेत? 11 आहेत. बर, तुमच्या गटाचे 11 शब्द आहेत. चला, तुमच्या गटाचे किती झालेत शब्द? 8 झालेत. ओके. चला, तुमच्या गटाचे 8 शब्द आहेत. चला, त्यानंतर आमच्या गटाचे 15. मोहिते, किती झाले तुमच्या गटाचे? 15. अर्थपूर्ण चुकीचा शब्द असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. चला, त्यानंतर तुमच्या गटाचे किती शब्द झालेत? 16 शब्द आहेत. ओके. चला, आणि तुमच्या गटाचे 11 झालेले आहेत. पहा, आणि तुमचा गट किती झालेत शब्द? 11 झालेले आहेत. पहा, म्हणजे आतापर्यंत आपण 1 2 3 4 5 6 आणि 7 ग्रुप केले होते आणि याच्यामध्ये हायेस्ट जो आहे तर 16 शब्द कोणत्या गटाचे झालेले आहेत? उभे राहा. चला, यांच्या गटासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आम्ही विद्यार्थिनींची 7 गटामध्ये विभागणी केली होती आणि सर्व विद्यार्थ्यांना आम्ही काही वर्ण दिले होते आणि भरपूर अशी अर्थपूर्ण शब्द विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत. मित्रांनो, नक्कीच काही विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी चुका होतील. काही विद्यार्थ्यांच्या अक्षर निवडीमध्ये काही चुका होतील किंवा आणखीन वेगळ्या प्रकारच्या चुका होतील, परंतु काही हरकत नाही. चुकांमधूनच विद्यार्थ्यांना शिकू द्या, त्यांना साहित्य हाताळू द्या आणि साहित्य हाताळताना त्यांना होणारा जो आनंद आहे, त्यांच्या चेहऱ्यावर होणारा जो आनंद आहे, तो पाहण्यामध्ये एका शिक्षकाला मिळणारा जो आनंद आहे त्याची गणना आपण कुठल्याच शब्दामध्ये करू शकत नाही. मित्रांनो, असे प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात. फक्त परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात म्हणून आपण तो उपक्रम घेणं ही गोष्ट वेगळी, परंतु विद्यार्थ्यांना हे साहित्य हाताळता येते आणि त्यांना त्यांच्या चुकांमधून शिकता येते ही गोष्ट ही नक्कीच वेगळी आहे.
तर आपण बघू शकतो की विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे शब्द तयार केलेले आहेत. या वर्णांमध्ये काना, उकार, मात्रा, वेलांटी, विसर्ग, अनुस्वार अशा अनेक पद्धतीचे वर्ण त्यामध्ये होते आणि स्वतः विद्यार्थ्यांनी हे अर्थपूर्ण अक्षर तयार केलेले आहेत. विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला हे सर्व साहित्य हाताळताना. इच्छा शब्द चुकलाय तो हा. त्याच्यानंतर सखा बरोबर आहे, गट बरोबर आहे, त्याच्यानंतर मन बरोबर आहे, शहर आहे, ओझं आहे, राईट. हा ऐट हा शब्द पण बरोबर आहे. त्याच्यानंतर उंट, रस आणि त्यानंतर ढग. खूप छान. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. चला आणि चला. ई, धन, छत, त्याच्यानंतर कुठला आहे चल, बदक, अंग. खूप छान. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चला. दादा, आज, खडू, कप, शेत, त्याच्यानंतर डमरू तो पूर्ण नाही झाला. त्याच्यानंतर ऐरन, ॲटो तो पूर्ण नाही झाला. जहाज बरोबर आहे आणि वड बरोबर. एकदा खूप छान जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गटासाठी पण. चला, असं आहे की तुम्हाला खूप कमी अक्षरं मिळाली पण त्या कमी अक्षरामध्ये सुद्धा तुम्ही खूप छान शब्द तयार केलेत. पक्षी, रथ, तठ, यज्ञ, नळ, फळ, छल, तळ आणि मठ. मठ नाही होत ते तट बरोबर आहे. हा हे. चला, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुमच्यासाठी सुद्धा. चला, कसा वाटला बरं हा खेळ तुम्हाला? शब्द तयार करता आले? मित्रांनो, तुम्ही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतायत आणि हाच आनंद पाहण्यासाठी नेहमीच एक शिक्षक उत्सुक असतो. वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही मराठीच्या तासिकेमध्ये घेत असतो आणि आमच्या विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद या सर्व उपक्रमांमध्ये असतो. आमच्या सर्व विद्यार्थिनी प्रत्यक्ष सर्व साहित्य हाताळतात आणि प्रत्यक्ष कृती करतात आणि त्या कृतीतून मिळालेला आनंद आणि त्या कृतीतून मिळालेलं ज्ञान हे नक्कीच चिरकाल टिकणारं असतं. तुम्हाला हा आमचा उपक्रम कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात एका नवीन उपक्रमासह, विद्यार्थ्यांच्या नवीन चेहऱ्यावरच्या आनंदासह. तोपर्यंत धन्यवाद.